दुसरी महत्वाची गोष्ट, या क्षेत्रामध्ये आलेला आहात ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल ठेवलेलं आहे तर तुमच्याकडे एक चांगला मेंटर पाहिजे. ठीक आहे, मी नव्हे, कुणीही असू दे, तुमचा एखादा पास झालेला एखादा मित्र असू दे, तुमच्या घरामध्ये कुणी स्पर्धा परीक्षेची तयारी केलेली असेल ते असू दे, किंवा तुमच्या जवळचं कुणीही, पण तुम्हाला एक मेंटर पाहिजे. का पाहिजे? कारण तुम्ही एका नवीन क्षेत्रामध्ये आलेला आहात. ते क्षेत्र तुम्हाला अचीव्ह करायचं आहे. मग ते जर अचीव्ह करायचं असेल तर असा कोणतरी माणूस तुम्हाला मार्गदर्शन करणारा पाहिजे की ज्याला या क्षेत्रातलं बऱ्यापैकी माहित आहे, किंवा ज्यानं या क्षेत्रामध्ये यश मिळवलंय, किंवा जो तुम्हाला आत्मविश्वासानं सांगू शकतो की तुला हे करायचं आहे, हे करायचं नाही, हे केलं तर तुझं नुकसान आहे, हे केलं तर तुझा फायदा आहे, असा सांगणारा एक मेंटर पाहिजे. ठीक आहे, मला सांगा, समजा आपण आता गावी आहे आणि आपल्याला कुक्कुट म्हणजे कोंबड्या, ठीक आहे, माहिती आहे ना, कोंबड्या, गावाकडे कोंबड्यांचा उद्योग करतात, पोल्ट्रीचा. ठीक आहे, त्याला शुद्ध शब्दात आपण कुक्कुट पालन म्हणतो, आणि आपण आपल्या घरच्या आजूबाजूला कोंबड्या म्हणतो. ठीक आहे, कोंबड्यांचा व्यवसाय, कोंबड्यांचा उद्योग. हा, तर तो जर आपल्याला करायचा असेल तर आणल्या 100 कोंबड्यांना उद्योग केला असं होईल का? ज्यानं त्या कुक्कुट पालनामध्ये यश मिळवले, किंवा ज्याचा उद्योग चांगला आहे कुक्कुट पालनाचा, किंवा ज्याला माहित आहे त्यातलं की कोंबड्यांचं पालन पोषण कसं करायचं, ठीक आहे, त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, ठीक आहे, त्यांना किती दिवसातून डोस द्यायला लागतो, ठीक आहे, कोंबड्या किती दिवसात मोठ्या होतात, त्यांची काय काळजी घ्यावी लागते, हे कोण सांगेल तुम्हाला? ज्यांना त्या कुक्कुट पालनामध्ये यश मिळवलंय तो सांगेल का दुसरं कोण सांगेल? का ज्यानं कुक्कुट पालन केलंय तो त्या धंद्यात बुडलाय तो सांगेल? ज्याने यश मिळवलंय तो सांगेल. ठीक आहे, त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुमच्याकडे मेंटर पाहिजे. कुणी असू द्या, एखादा 1-2 मेन्स दिलेला पोरगा असू द्या, इंटरव्ह्यू दिलेला असू द्या, ज्यानं पोस्ट मिळवलंय तो असू द्या, पण एक मेंटर पाहिजे तुम्हाला. कारण अभ्यास करत असताना बऱ्याचशा छोट्या मोठ्या अडचणी येतात आणि त्या कुठून किंवा कुणाकडून त्या सॉल्व्ह करून घ्यायच्या किंवा कुणाला सांगायच्या, हा एक महत्वाचा मुद्दा असतो. ठीक आहे, त्यामुळे मेंटर पाहिजे. आणि बघा, लहानपणापासून किंवा लहानपणी मोठं होत असताना आपले मेंटर आई वडील असतात, शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक मेंटर होतात, कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजचे होतात, बरेचसे आपले मित्र सुद्धा आपले मेंटर असतात. आणि मग कॉलेज संपल्यानंतर एखाद्या करिअरच्या क्षेत्रामध्ये जातो, मग तिथं मेंटर नको, तिथं कोणी तर सांगणार नको असं कर म्हणून, तर ते पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा.